तर आता आपण जाणार आहोत पुण्यातल्या कोरेगाव भीमा इथे 208वा शौर्य दिन उत्साहात साजरा होतोय। या शौर्य दिनानिमित्त लाखो अनुयायी विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी कोरेगाव भीमा इथे मोठ्या संख्येने दाखल झालेत। अनुयायांना कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने व्यापक तयारी केली। परिसरात चोख बंदोबस्त तैनात केलाय। विजय स्तंभ परिसर फुलांनी सजवण्यात आलाय। आकर्षक विद्युत रोषणाईने संपूर्ण परिसर उजळून निघालाय। मध्यरात्री 12 वाजता आतिषबाजी करण्यात आली। भीम मानवंदना देत उपस्थितांनी शौर्य दिनाचा उत्सव साजरा केला। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी। स्तंभावर 208वा शौर्य दिन साजरा होतोय। याच पार्श्वभूमीवर रात्री 12 वाजता या ठिकाणी भीम अनुयायांच्या उपस्थितीमध्ये मानवंदना देण्यात आली। खरं तर 208वा शौर्य दिन साजरा होत असताना विजय स्तंभ हा तिरंग्यामध्ये साकारण्यात आलेला आहे। संपूर्ण परिसराला विद्युत रोषणाईने नटवण्यात आलेला आहे। विविध फुलमाळांची सजावट या ठिकाणी केलेली पाहायला मिळते आणि दरम्यान मोठ्या संख्येने भीम अनुयायी हे रात्रीपासून या ठिकाणी दाखल झालेले आहेत। रात्री 12 वाजता फटाक्याची आतिषबाजी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। खरं तर 208वा शौर्य दिन साजरा होत असताना एक वेगळा उत्साह भीम अनुयायांमध्ये पाहायला मिळतोय। सध्या थंडीची लाट जरी असली तरी एक वेगळा उत्साह लोकांमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय। त्यामुळे भीम अनुयायांचा हा सोहळा साजरा होत असताना वेगळा उत्साह असला तरी या ठिकाणच्या परिसरामध्ये बिबट्याची दहशत आहे। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांची संपूर्ण परिसरात सीसीटीव्हीच्या माध्यमातून करडी नजर या ठिकाणी पाहायला मिळते। वन विभागाच्या टीम ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे आज रात्रीपासून सुरू झालेली ही भीम अनुयायांची गर्दी आज दिवसभर या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित भोसले सर, रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, कोरेगाव भीमा, पुणे।